नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दसरा विजयादशमी हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे, जो अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून विजय मिळवला होता. तसेच भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला होता. वाईटावर चांगल्याचा विजय, वाईट प्रवृत्तींचा नाश आणि नवीन कार्याची सुरुवात याच दिवशी केली जाते. या दिवशी रावण दहन केले जाते व आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. दसरा म्हणजे 10वा दिवस, ज्या दिवशी नवरात्रीची समाप्ती होते. दसरा का साजरा केला जातो तर देवीचा विजय. या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते, म्हणूनच हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. तसेच प्रभू श्रीरामाचा विजय. प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले आणि अधर्मावर धर्माचा विजय मिळवला. या विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय. हा सण सर्व वाईटाचा नाश आणि चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. एक शुभ दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. नवीन कामाची सुरुवात या दिवशी केली जाते. व्यवसाय व करिअरमध्ये यश व समृद्धी मिळवण्यासाठी या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. दसरा साजरा करण्याची पद्धती. रावण दहन. या दिवशी रावण व कुंभकर्ण यांच्यासारख्या पुतळ्यांचे दहन केले जाते. वाईट प्रवृत्तींचा नाश दर्शवते. आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात. ते समृद्धीचे प्रतीक आहे. तर या दिवशी मित्रांनो देवी लक्ष्मीची प्रार्थना केली जाते. दसऱ्याच्या दिवशी घरात संपत्ती समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना केली जाते. धन्यवाद. शुभ दसरा मित्रांनो. धन्यवाद.